हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. तर जाऊया आपण या दाखल्यावरती आपण मनन आणि चिंतन करत आहोत. मत्ते, मार्क आणि लूक या तीन सेवकांनी या पेरणाऱ्याच्या दाखल्यावरती विशेष करून उत्तम रीतीने आम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तर रस्त्याप्रमाणेची जमीन, खडकाळ जमीन आणि त्याचप्रमाणे काटेरी झुडपाची जमीन. आता आम्ही चांगल्या जमिनीवरती मनन चिंतन करत आहोत. बायबल सांगतं चांगल्या जमिनीमध्ये सुद्धा नुकसान पाहायला मिळते. तर त्यासाठी लुकाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 8. लूक 8:8. काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगवून 100 पट पीक आले. असं सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला कान आहे, ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐको. मत्ते आणि मार्क इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगत आहे. मत्तेच्या 13 अध्यायामध्ये जर तुम्ही गेला 13:8 मध्ये असं दिले, काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कुठे 100 पट, कुठे 60 पट, तर कुठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहे तो ऐको. आमीन. मार्ककडे पण जाऊ. मार्क याचा 4था अध्याय आणि वचन 20 काय सांगतं. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. याचा अर्थ या जर 60 पट म्हटलंय तर 40 पट नुकसान आहे. जर 30 पट म्हटलंय तर 70 पट नुकसान आहे. काय सांगतं बायबल? चांगल्या जमिनीमध्ये पडलेले हे आहेत, ते वचन ऐकतात, पण कोणी 30 पट, कोणी 60 पट आणि कोणी 100 पट असं पीक देतात. निश्चित रस्त्यावरच्या जमिनीमधलं बी पाखरू घेऊन उडून गेलं. निश्चित खडकावरच्या जमिनीमध्ये माती थोडीशी होती, ते उगवलं, पण सूर्य उगल्यानंतर ते जळून गेलं. निश्चित काटेरी जमिनीत पडलेलं बी ते उगवलं, वाढलं, फळ पण आलं, पण फळ कच्चं राहिलं. म्हणजे या तिन्ही जमिनीमधून बीचं नुकसान झाले. आणि बी म्हणजे देवाचं वचन, आणि जमीन म्हणजे मनुष्याचं अंतःकरण, आणि पेरणारा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि मी नेहमी सांगतो की ज्यांना पेरणाऱ्याच्या दाखल्याचं महत्व समजलं ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रश्नचिन्ह नसतात. आम्ही आजपर्यंत कुठंतरी एखाद्या अपंग व्यक्तीप्रमाणे माझी सोय तिकडून होईल का, मला समस्याचं निवारण तिकडं होईल का, याच गोष्टीत अडकलोय. पण बायबल सांगते येशू ख्रिस्त या दाखल्यामध्ये गोष्ट बोलला की देवाच्या राज्याचं रहस्य जाणण्याचं रहस्यदान तुम्हालाच दिलेलं आहे. पण आज जर आम्ही ते रहस्य जाणून घेत नाहीये, आम्ही त्या गोष्टीला महत्व देत नाही, तर मला सांगू द्या की हा पेरणाऱ्याचा दाखला म्हणजे आमचं जीवन आहे. 4 प्रकारचे विश्वास आहे, 4 प्रकारची जमीन आहेत. जी पहिली जमीन ज्याच्यामध्ये आम्ही पाहतो की पाखरू ते घेऊन गेलं, त्याच्याविषयी दिले की ते हे लोक आहेत की जे येतात, वचन ऐकतात, पण त्याला इतकं महत्व न दिल्यामुळं वचन त्यांच्यातून दुष्ट काढून घेतो. त्यांचं तारण होऊ नये ही दुष्टाची इच्छा आहे. म्हणजे याचा अर्थ तारण टिकवण्यासाठी देवाचं वचन कारणीभूत आहे. हालेलुया. तुमच्या तारणाला टिकवून ठेवण्यासाठी देवाचं वचन कारणीभूत आहे. दुसऱ्या लोकांविषयी दिलं की जे वचन आनंदाने ग्रहण करतात, जे काटेरी जमिनीमध्ये आहे त्यांच्याविषयी दिले. मूळ नसल्यामुळं, ओलावा नसल्यामुळं, सूर्य उगवल्यावर त्यांच्या जीवनामधल्या चिंता, काळज्या, समस्यामुळं ते गळून जातात, ते मागे पडतात. तिसरी जमीन दिली काटेरी जमिनीमध्ये, ते काटेरी जमिनीत पडले, पण काटेरी झाडांनी त्यांची वाढ खुंटवली. ते हे लोक आहेत जे संसाराची चिंता, धन आणि विषय वासनेत आपलं जीवन जगतात, त्यांच्याविषयी हे दिलेलं आहे. परंतु चौथी जमीन जी सुपीक जमीन, चांगली जमीन आहे. चांगली जमीन आहे म्हटलं चांगल्या जमिनीतून चांगलं उत्पन्न आलं पाहिजे.
पण चांगल्या जमिनीत पण आम्हाला 2 नुकसान दिसतं. कुठं 30 पट म्हणजे 70% नुकसान आहे, कुठं 60 पट म्हणजे 40% नुकसान आहे. पण चांगल्या जमिनीत हे नुकसान का, यावरती मी तळमळीने तुम्हाला सांगत आहे. तुम्ही चांगल्या जमिनीतले लोक असाल, तुम्ही चर्चला येणारे लोक असाल, तुम्ही आराधना करणारे लोक असाल, तुम्ही रेग्युलर देवाच्या सानिध्यात बसणारे लोक असाल, पण अजूनही तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही वर्षानुवर्ष 30 पटच घेऊन जाताय, पण 70 पट दुष्ट घेऊन जातोय. अजूनही तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही 60 पट घेऊन जाताय, पण 40% जग घेऊन जाते. का? आज आम्ही तेच शेतकरी आहोत. आमचं जीवन ती आमची जमीन आहे, आमचं अंतःकरण आहे, आमच्या हृदयामध्ये मौल्यवान वचन पेरलं जाते. पण प्रश्न हा आहे, वर्षानुवर्ष आमच्या जीवनामध्ये का 30 पटच पीक येते का? त्याचं कारण शोधायला पाहिजे. आणि म्हणून या विषयाकडे मी तुम्हाला खोलवर घेऊन जात आहे. या विषयामधून तुम्हाला काही गोष्टी मी शिकवू इच्छितो. नीट लक्षात द्या, येशूने या पेरणाऱ्याच्या दाखल्याचं स्पष्टीकरण दिलं. आता या जमिनीमधून समस्या काय आहे, या जमिनीमधून प्रॉब्लेम काय आहे, मी सांगितलं. या जमिनीमधून पीक न येण्याचं 3 कारण आहेत. किती कारण आहेत? 3 कारण आहेत. कारण नंबर 1, अज्ञान. अज्ञानामुळं बायबल सांगतं की देवाचे लोक बंदिवासात आहेत आणि काही लोक अतिज्ञानी आहेत. त्यांना असं वाटतं की हामी हम आहे, बाकी सब पाणी गम आहे. इकडचं तिकडचं नॉलेज या गोष्टी घेऊन आम्ही ज्ञानी होत नाही. तुमचा वैयक्तिक देवाबरोबरचं नातं, देवाकडून जे तुम्हाला मिळतं ना, शिक्षक भरपूर आहे जगामध्ये, निश्चित ते घेणं गरजेचं आहे. थिओलॉजी घेणं गरजेचं आहे, फिलॉसॉफी माहिती होणं गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर तुमच्या वैयक्तिक जीवनाची निओलॉजी म्हणजे गुडघ्यावरचं जीवन, देवाकडून येणारं वचन आणि देवाचा आत्मा तुम्हाला जे शिकवतो ना, ते घेऊन तुम्ही जर उभे राहता ना, तर हजारो लाखो आणि करोडो लोकांच्या आशीर्वादाचं कारण ठरता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नंबर 2 आळस आणि नंबर 3 अवज्ञा. या 3 गोष्टी आज मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असल्यामुळं चांगल्या जमिनीमध्ये, चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या चर्चमध्ये, चांगल्या मंडळीमध्ये पण कुठं 30 पट म्हणजे 70 पट नुकसान आहे, कुठं 60 पट म्हणजे 40 पट नुकसान आहे. या 3 कारणांवरती आम्हाला काम करायचंय. पहिली गोष्ट जी आम्ही ऑलरेडी पाहिली, ज्या अज्ञानाविषयी आम्ही उत्तम रीतीने पाहिलेलं आहे. आज अनेक लोकांकडे या गोष्टीचा अभाव असल्यामुळं आज कुठं ना कुठं ते कुठं जाईल तिथं नमस्कार करतात. ते तपासून बघत नाही. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, प्रत्येक आत्म्याचा विश्वास करू नका, तर त्याची पारख करा. एक गोष्ट सारखी माझ्या समोर मी टार्गेट ठेवलेली आहे, मी असं जीवन जगल आणि मी माझ्या लोकांना असं तयार करल, मनुष्याचा पुत्र ज्यावेळेस येईल त्याच्या समोर उभे राहण्याचे लायक होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण नंबर 2 आळस. आणि या आळसाकडे आम्ही जाणार आहोत. तर बी म्हणजे देवाचं वचन आणि जमीन म्हणजे तुमचं अंतःकरण. जाऊया आपण होशे भविष्यवक्ताच्या पुस्तकामध्ये. या ठिकाणामध्ये एक गोष्ट होशे भविष्यवक्ता आम्हाला शिकवत आहे. होशे भविष्यवक्त्याचा 10वा अध्याय आणि वचन 12. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. कशाची? धार्मिकतेची पेरणी कराल तर प्रेमाची कापणी कराल. पुढचा शब्द नीट लक्षपूर्वक ऐका. पडीत जमीन नांगरून काढा. आज कित्येक लोक वर्षानुवर्ष चर्चला येतात आहेत, पण ते विचार करतात या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नांगर लावतो, पुढच्या महिन्यात नांगर लावतो, पुढच्या महिन्यात प्रार्थना चालू करतो, पुढच्या महिन्यापासून बायबल वाचायला लागतो, पुढच्या महिन्यापासून मी सुवार्ता सांगायला लागतो. आज या पडीक जमिनीकडे जेव्हा येतो, पडीक जमिनीवरती जेव्हा कुठलंही पीक घेतलं जात नाही, त्या पडीक जमिनीमध्ये नांगरणी केली जात नाही, तर त्या पडीक जमिनीमध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला त्या पडीक जमिनीमध्ये जंगली बीज पडतं आणि सगळी जंगली वनस्पती त्या जमिनीमध्ये यायला लागते. नंबर 1 जंगली वनस्पतीचा वावर होतो. नंबर 2 त्या जमिनीमध्ये
विषारी कीटकांचं वास्तव्य सुरू होतं आणि काही लोक या पडीक जमिनीमध्ये येतात आणि फुकटचा वापर करतात. आज तोच प्रकार विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणाच्या जमिनी झालाय. त्यांनी आपली पडीक जमीन वर्षानुवर्ष तशी ठेवल्यामुळं त्यांच्या अंतःकरणामध्ये विषारी वनस्पतीचा वावर सुरू झाला. त्यांच्या अंतःकरणामध्ये विषाचं जसं स्वरूप आहे तसं त्यांचं जीवन झालेलं आहे. मनोरंजन आणि आनंदमय जगिक गोष्टी आवडतात. का? कारण या अंतःकरणाची जमीन आम्ही नांगरून काढत नाहीये. अनेक लोक येतात जातात, त्यांची जमीन तिकडेच येते, बी येऊन पडते तुमच्या पडीक जमिनीवरती. ते बी खूप मौल्यवान आहे, त्या बीचं नुकसान होत आहे. याचं मूळ कारण आम्ही आमच्या जीवनरूपी अंतःकरणावरती देवाच्या वचनाचं जे बी आहे त्याच्यावरती आमच्या जीवनामध्ये आम्ही पश्चाताप करून देवाला समर्पण करून त्या जमिनीची नांगरणी करत नाहीये. बायबल सांगते जर तुम्ही त्या ठिकाणामध्ये असा शब्द उल्लेख केलेला आहे, पडीक जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. पडीक जमीन न नांगरण्याचं कारण काय? याचं कारण नंबर 2 जे आम्ही अभ्यास करत आहोत, आळस. आणि आळसाविषयी बायबल असं सांगतं की आळस आपली शिकार धरत नाही. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये इतक्या आळशी क्षेत्रामध्ये आहोत, आम्ही इतका आळस ठेवलेला आहे. तर मला सांगू द्या, तुमची पडीक जमीन आहे त्याच्यामध्ये अमेरिकेतून बेनिननी जरी येऊन वचन पेरलं, चेन्नईमधून दिनाकरांनी येऊन जरी बी पेरलं, दापुडीमधून पॉल सिल्वीनी येऊन जरी बी पेरलं ना, त्याचा काही उपयोग नाहीये. जोपर्यंत तुम्ही तुमची जमीन प्रार्थनेचा नांगर घेऊन तुम्ही सकाळ सकाळी नांगरत नाही तोपर्यंत पीक येणार नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. का तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही नांगरणी करताय का? जर तुमचं जीवन रोज प्रार्थनेचा नांगर घेऊन स्वतःच्या हृदयाची नांगरणी करत नाही याचा काय उपयोग नाही. आता नांगरणी करत असताना जमिनीला जसं काय फाडून काढतो, जमिनीमध्ये जसं काय एक लाईन तयार करतो, तो ज्यावेळेस मी थोडस आणखी डीप मध्ये जातो तर मला योएलाच्या पुस्तकामध्ये पीक न येण्याचं कारण मिळतंय. योएलाचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 17. ढेकळांखाली धान्यास बुरा चढला आहे, पेवे रिकामी पडली आहेत, कोठारे पडून गेली आहेत, कारण पिके बुडाली आहेत. अनेक ढेकळे, एक ढेकळं नाहीये, ढेकळांच्या खाली धान्याला बूर नाही, बुरा चढलाय. बुरा समजते का? बुरा हिंदीवाला बुरा नाही, बुरशी, फंगस. धान्याला ढेकळांच्या खाली बुरशी किंवा फंगस लागलाय आणि ज्या धान्याला किंवा ज्या बीला बुरा चढतो त्याच्यातून पीक येत नाही. लक्षपूर्वक ऐका. पेवे म्हणजे जिथं धान्य मोजलं जातं ते पेवे रिकामी पडले आहे. कोठार म्हणजे गोडाऊन, जिथं धान्य पोत्यामध्ये घालून जमा केलं जातं, गोडाऊन रिकामी पडलेले आहेत कारण पीक बुडाली आहेत. अनेक वचन आहे का एक वचन आहे? पिके. पीक आहे का? पिके. पिके म्हणजे अनेक पीक, अनेक प्रकारचं पीक बुडत आहे. आणि चांगल्या जमिनीत आम्ही पाहतोय कुठं 30 पट म्हणजे 70 पट नुकसान, कुठं 60 पट म्हणजे 40 पट नुकसान. तुमच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष तुम्हाला समजत नाही का की तुमचे पिकं बुडत आहेत? तुम्हाला दरदर ठोकर खावावी लागते. तुमचे गोडाऊन रिकामी आहेत, कोठारे रिकामी आहेत, तुमचे पेवे रिकामी आहेत. का? तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं, तुम्हाला इकडे तिकडे धावावं लागतं, जॉबसाठी तुम्हाला तळमळ करावी लागती. तुमच्या जीवनामधले पिकं का बुडत आहे? त्याचं महत्वाचं कारण ढेकळांच्या खाली बी वाया चालले. समस्या बुरामध्ये, बी मध्ये आहे का? कशामध्ये समस्या आहे? बी खराब होतं का ढेकळ खराब होतं? का बुरा आला? त्याचं उत्तम उदाहरण आपण आज पाहणार आहोत. त्याच्यासाठी थोडंसं स्तोत्रामध्ये जाऊ आपण. स्तोत्र 141 आणि वचन 7. जमीन नांगरताना व ढेकळे फोडताना, म्हणजे ज्या शेतकरी जमीन नांगरतो ना, तो नांगरणी करून आल्यानंतर आहे ना,
तो फिरून येतो आणि पाहणी करतो की जमिनीमध्ये कुठं ढेकळे पडलेत. एक उत्तम शेतकरी आज तुम्हाला आणि मला बनायचे. आम्ही खूप ढेकळं सांभाळून ठेवले. आमच्या चिंतेचं ढेकळं, आमच्या हट्टीपणाचं ढेकळ, आमच्या शक्की स्वभावाचा ढेकळ, आमचा अक्षमेचा ढेकळ, असे कितीतरी ढेकळं आम्ही आमच्या हृदयाच्या जमिनीवर निश्चित नांगर चालवतो. पण जरा तपासणी करा, बी उत्तम रीतीने पडत आहे पण बीला पीक काय येत नाहीये. निरनिराळे ढेकळं आमच्या जीवनात आहेत. बायबल सांगतं या ठिकाणामध्ये जमीन नांगरताना, ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते. आमच्या जीवनातली ढेकळं आम्ही सांभाळून ठेवलेत. आणि आज तपासा असं कुठलं ढेकळ आहे की माझ्या मनामध्ये मी अजून कडूपणा ठेवलाय. कडूपणाचं ढेकळ. मी क्षमा मागायला पाहिजे पण क्षमा मागत नाही. मी क्षमा करायला पाहिजे पण क्षमा करत नाही. असं अक्षमेचं ढेकळ. आज या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला आणि मला मनन आणि चिंतन करण्याची गरज आहे. आणि आपली आपली ढेकळं आम्हाला फोडायला पाहिजे. एका देवाच्या सेवकाकडे मी जेव्हा येतो, सेवकाचं नाव आहे अलिशा. अलिशाच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि सेवा आणि अभिषेक मिळण्याचं कारण काय होतं माहितीये का? कारण अलिशा हा ढेकळं फोडण्यात पटाईत होता. जाऊया पहिले राजे 19 अध्याय आणि वचन 19 पासून पुढे. म्हणजे एलिया विषयी सांगते. एलिया त्या होरेब पर्वतावरती दर्शन मिळवून ज्यावेळेस निघाला, त्या शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलांची 12 जोते करत होता. तो बैलांची 12 जोते म्हणजे अलिशा भविष्यवक्ता होण्यापूर्वी, इस्रायलाचा एक महान भविष्यवक्ता होण्यापूर्वी तो एक शेतकरी होता. आणि त्याच्या शेतामध्ये असं दिले की बैलाच्या 12 जोड्या आहेत. त्या काळामध्ये एक जोडी बैल म्हटल्यावर त्याला खूप श्रीमंत म्हणण्यात येतं. परंतु अलिशा इतका श्रीमंत होता की त्याच्याकडे इतकी शेतीवाडी होती की त्याच्याकडे बैलाच्या 12 जोड्या होत्या. त्याच्यावरती तो शेत नांगरीत असे. आणि अलिशा हा, लक्षात ऐका, अलिशा हा स्वतः 12व्या जोडीवर होता. त्याला गरज काय होती 12 जोडीवर जायची? तो मालक आहे, त्याचं शेत आहे. 12व्या जोडीवरती तो आणखी एखादा कामगार लेबर ठेवू शकतो तो. परंतु तो जातीने आपल्या शेतामध्ये ढेकळं फोडली जावी याकडे बारकाईने लक्ष देत होता. आणि बायबल सांगतं की एलिया तिथून जाताना एलियाला दिसलं की अलिशा मालक असतानाही तो लीडर असताना लेबर म्हणून काम करतोय. आज सगळ्यांना लीडरशिप पाहिजे, लेबरशिप नकोय. हालेलुया. त्याच्या जवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याच्यावर टाकला. म्हणजे प्रॉफिटिकली किंवा जुन्या करारामध्ये झगा टाकण्यामागचं एक उद्देश किंवा त्याचे कारण किंवा त्याचा अर्थ हा होता की आता माझ्या नंतरची सेवा तुझ्याकडे येत आहे. एलियाचा झगा अलिशावर पडल्याबरोबर अलिशा कन्फ्यूज नाही झाला. अलिशा गोंधळात नाही पडला की हा झगा माझ्यावर का टाकलाय. झगा पडल्याबरोबर बैल सोडून एलियाच्या मागे धावला. मी आपला अनुयायी होईल. एलिया त्याला बोलला का? भविष्यवाणी केलं, आय एम द प्रॉफिट ऑफ गॉड, आय प्रॉफेसाय. मी तुला भविष्यवाणी करतो अलिशा, देवाने तुला निवडलेला आहे, तुला माझ्या मागे यावं लागल. एवढं सगळं कुटाणा आज जे फेकोलॉजी प्रॉफिट करतात तसली गोष्ट त्यांनी केली का? त्यांनी फक्त देवाने सांगितल्याप्रमाणे आपला झगा त्याच्यावर टाकला. अलिशाला तेवढं चिन्ह काफी होतं. आणि तो म्हणतो आई बापाचं चुंबन घेऊन येतो, मग मी तुझा अनुयायी होतो, मी तुझा शिष्य होतो. पण त्याला हे शिष्यत्व का मिळालं? त्यांनी एलियाकडं ज्यावेळेस एलिया उचलला जाणार होता त्यावेळेस आम्ही कित्येक वेळा ऐकले की त्यांनी काय मागितलं? तुमच्या आत्म्याचा दुप्पट वाटा, डबल पोर्शन अनॉइंटिंग. एलियाचे 7 चमत्कार आहेत त्या अनॉइंटिंग मध्ये आणि ते डबल पोर्शन अनॉइंटिंग अलिशाला मिळाले. अलिशाने आपल्या सेवा कार्यामध्ये 14 चमत्कार केलेत. पण मूळ मुद्दा काय आहे? या ठिकाणामध्ये जो मालक आहे शेताचा तो आळशीपणाने घरात बसला नाही. बायबल सांगतं
12व्या जोडीवरती कदाचित त्याचे कपडे मळले असतील, चिखल लागला असेल त्या 12व्या जोडीवरती, त्याची आवडती जोडी असेल त्या जोडीला घेऊन मला असं वाटतं आलिशा फक्त आणि फक्त 11 जोड्या नांगरणी करत होत्या, आलिशा ढेकळं फोडत होता. आज त्या आलिशाची सेवा तुम्हाला करायची आणि ती सेवा करता करता मला सांगू द्या, त्यावेळेला एलियाने त्याच्यावर झगा टाकला, या वेळेला पवित्र आत्मा तुमच्यावर झगा टाकेल. आमेन, हालेलुया. पहिले करीन 15:58 मध्ये बायबल सांगतं तुमचं प्रभू मधलं श्रम व्यर्थ नाहीये. याचा अर्थ त्याचा उत्तम मुनाफा, उत्तम इनाम तुम्हाला मिळतं. पण पुढे असं दिले, परंतु तुम्ही विश्वासात आढळ होऊन प्रभूच्या कामात अधिक आणि अधिक तत्पर असा. तत्पर तोच व्यक्ती असतो ज्याच्यात आळस नसतो. तत्पर तोच व्यक्ती असतो ज्याच्यामध्ये आळस नसतो. आणि या आळस असणाऱ्या व्यक्तीला ज्ञानाचा बादशाह, ज्याने नीतिसूत्र लिहिलं, ज्याला देवाकडून ज्ञान मिळालं, त्याला काही गोष्टी पवित्र आत्म्याने जे काही शिकवलं, त्याला ज्या काही गोष्टी देवाकडून मिळाल्या, तो आळशी व्यक्तीला एका व्यक्तीकडे जायला सांगतो. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 6 आणि 7 आणि 8 आणि 9. अरे आळशा, मुंगीकडे जा. आज या सगळ्या नेचरमधून, निसर्गामधून आम्हाला या सगळ्या गोष्टी संदेश देत आहेत. अरे आळशा, मुंगीकडे जा. मुंगीचं वर्तन पाहून शहाणा हो. हत्तीकडे नाही पाठवलं, हा, वाघाकडे नाही पाठवलं, चतुर लांडग्याकडे नाही पाठवलं, हा, कुठं पाठवले? अरे आळशा, मुंगीकडे जा आणि तिचं वर्तन पाहून शहाणा हो. मुंगीकडून काय तुम्हाला पाहून शहाणपण मिळणार आहे? या गोष्टी का मला प्रभू शिकवत आहे? मुंगी आपल्या कामामध्ये इतकी इमानदार असती, मुंगी आपल्या कामाशी इतकी प्रामाणिक असती. मुंगी तुम्ही पाहिलं त्यांचं जे कम्युनिकेशन होतं, तर भिंतीवरून जर एखादी लाईन असेल ना, मुंगीचा कधी ऍक्सिडेंट नाही होत, धडकाधडकी नाही होत. ती इतकी चालाक असते, इतकी चपळ असती. मला मुंगी कधी झोपताना पण नाही दिसली. अरे आळशा, मुंगीकडे जा आणि तिचं वर्तन पाहून शहाणा हो. आज मला तुम्हाला विचारायचंय, मुंगी जसं आपल्या एका पडावरती 100 वेळा जात येत असती का, त्या ठिकाणामध्ये जाऊन ती एक एक दाना उचलून आणती. काही लोकांना 6 महिन्यातून एकच वचनाचा संदेशाचा दाना घरी घेतात, मग घरीच असतात. पण मुंगी देवाचा आम्हाला एक उत्तम संदेश देत आहे. तिला कोणी धनी, तिला ना धनी आहे, ना देखरेख करणारा कुठला तिच्यावरती मॅनेजर आहे, ना कुठला अधिपती आहे. परंतु या सगळ्या गोष्टी नसतानाही मुंगी आपल्या कामात चपळ, उत्साही आणि प्रामाणिक असते. पुढे ती उन्हाळ्यामध्ये आपलं अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसामध्ये आपलं भक्ष्य जमा करून ठेवते. किती वेळ दिसशील, किती वेळ झोपशील, आपल्या झोपेतून केव्हा उठशील? काय लोक आणखी थोडे 5 मिनिटं 5 मिनिटं म्हणता म्हणता काय काय लोक 5-5 तास बिछाण्यावर लोळतात. ही फॅक्ट आहे. आणि मला सांगू द्या, त्या आई वडिलांना, जर तुम्ही त्यांच्या या गोष्टीशी सहमत असाल तर मला सांगू द्या, अधोलोकाच्या दारापाशी तुम्हीच आई वडील त्यांना नेताय. जे लोक म्हणतात ना, झोपू द्या हो, नाईट करून आलाय, झोपू द्या हो, नाईट करून आली, झोपू द्या हो, थकून आलाय, झोपू द्या हो, सकाळ सकाळी उठून अभ्यास केलाय. आणि त्याच वेळेला समजा आग लागली, झोपू देताल का? हा, उठून पळताल. मला सांगू द्या, ती जगिक आग आहे, पण ते अधोलोकाच्या आगीपासून जर वाचायचं असेल, अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचं वर्तन पाहून शहाणा हो. बायबल सांगतं, आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो आणि आपला हात उराशी धरून निसतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. बायबल अजून आळशी व्यक्तीविषयी काय सांगतं? एकदा मी आळशी व्यक्तीच्या शेताजवळून, बुद्धिहीन म्हणजे मूर्ख व्यक्तीच्या द्राक्ष मळ्याजवळून, तो आळशाचं शेत आणि मूर्ख व्यक्तीचं द्राक्ष मळा असं दिले, काटेऱ्यांनी भरून गेला आहे. तुम्हाला माहिती आहे, खास कुजरी एक वनस्पती आहे, त्याच्यामुळे थोडं कापूस असतो. लहानपणी आम्ही काय करतो, एखाद्याला
सतवण्यासाठी फक्त नेऊन असं मानेला जरी लावलं ना 2 तास तो खाजवत राहतो. आणि ही खास खुजरी कोणत्या जमिनीमध्ये जन्माला येते? जी जमीन पडीक आहे, ज्या जमिनीत नांगर चालला जात नाही आणि ज्या जमिनीचा मालक आळशी आहे. म्हणून तुमच्याकडे तुमच्या संपर्कात आलेल्या लोकांची खुजली तुम्ही खुजली देता की त्यांना त्या खुजलीपासून आराम देता, हे तुमच्या जीवनावर निर्भर आहे. आळशाच्या शेताजवळून जाताना तो म्हणतोय की ती जमीन जी पडीक आहे, ज्याच्यामध्ये खास खुजरीनी आणि काटेरी गोष्टींनी ती जमीन भरलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट दिसत आहे की त्या शेताचं कंपाऊंड तुटलेलं आहे. त्या शेताचं कंपाऊंड तुटलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठलेही जनावर येतात, कुणी येतंय, काही करून जाते. 3 गोष्टी आहेत आळशी आणि बुद्धिहीन व्यक्तीच्या शेताविषयी. मी त्या शेताविषयी सांगत नाही, आता तुमच्या हृदयरूपी शेताविषयी सांगते. का त्या जमिनीमधून तुमच्या जीवनातून का ती प्रोटेक्शनची वॉल तुटली का? तपासा, त्याला आज पूर्णपणे पहा. आणि आज आलिशाप्रमाणे आज तुम्हाला सुद्धा आपलं जीवन, तुम्ही किती ज्ञानी असा, तुम्ही किती बिझी असा, तुम्ही कोणी असा, पण तुम्हाला तुमची जमीन स्वतः नांगरावी लागेल. तुम्हाला ढेकळं फोडावे लागतील. जर ढेकळं फोडले नाही, 101 प्रचारक वचन प्रचार करतील, पण ते बी सडवण्याचं कारण तुम्ही आणि मी ठरू शकतो. कोठारे रिकामी का आहेत? पिकं का बुडलेली आहेत? त्याच्या मागचं कारण की मी माझ्या बी विषयी जागरूक नाहीये.